12 एप्रिल 2026ची सकाळ भारतीय संगीतासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप जड आहे. ज्या आवाजाने आपल्याला प्रेम करायला शिकवलं, विरहात साथ दिली आणि थिरकायला लावलं, तो आवाज शांत झालाय. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून जेव्हा बातमी आली की आशा भोसले आपल्यात नाहीत, तेव्हा क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. 92 वर्षाचं हे प्रदीर्घ आयुष्य, पण या आयुष्याकडे फक्त एक यशस्वी गायिका म्हणून बघून चालणार नाही. या ग्लॅमरच्या मागे, त्या हजारो गाण्यांच्या मागे एक अशी स्त्री उभी होती जिने आयुष्यभर फक्त आणि फक्त संघर्ष केला. आपण त्याच संघर्षाच्या, त्या अनटोल्ड स्टोरीच्या काही खुणा शोधणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण जेव्हा आशाताईंना गान सम्राज्ञी म्हणतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या त्या काळोख्या दिवसांची कल्पनाही येत नाही. विचार करा, अवघ्या 9 वर्षाच्या असताना वडिलांचं, पंडित दीनानाथ मंगेशकरांचं छत्र हरवलं. सांगलीसारख्या छोट्या गावातून हे कुटुंब बाहेर पडलं, ते केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी. पुण्यात, कोल्हापुरात आणि शेवटी मुंबईत हा प्रवास झाला तो काही स्टार होण्यासाठी नव्हता, तो होता फक्त 2 वेळच्या अन्नासाठी. 1943 मध्ये जेव्हा त्यांनी माझा बाळ या चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं, तेव्हा त्या फक्त 10 वर्षाच्या होत्या. एक 10 वर्षाची मुलगी स्टुडिओमध्ये उभी राहून गाते आहे कारण तिला घर चालवायचं आहे. ही काही आवडीची गोष्ट नव्हती, ती गरज होती. पण आशाताईंच्या आयुष्यातलं खरं वादळ तर पुढे येणार होतं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी एक निर्णय घेतला, जो त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख आणि सर्वात मोठी हिंमत दोन्ही ठरणार होतं. त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. गणपतराव हे लता दीदींचे सेक्रेटरी होते आणि त्यांचं वय आशाताईंपेक्षा तब्बल 20 वर्षांनी जास्त होतं. घरच्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता, इतका की लता दीदींनी त्यांच्याशी बोलणंही बंद केलं होतं. पण प्रेमात पडलेली ती 16 वर्षाची मुलगी कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. ती घराबाहेर पडली, पळून जाऊन लग्न केलं, पण स्वप्नात वाटतो तसा हा संसार सुखाचा नव्हता. त्या काळातल्या मुंबईत बोरिवलीसारख्या भागात त्या एका छोट्याशा खोलीत राहायच्या. आज आपण त्यांना दिवा म्हणतो, पण त्या काळी त्या विहिरीवरून पाणी भरायच्या, अख्ख्या कुटुंबाचा स्वयंपाक करायच्या आणि त्यानंतर गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत धावायच्या. गणपतरावांच्या घरची परिस्थिती बेताची होती. नवरा महिना 100 रुपये कमवायचा. घर चालवण्यासाठी आशाताईंना काम करणं भाग होतं. पण या घरात त्यांना मिळणारं वागणं ते अत्यंत क्लेशदायक होतं. त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला. अगदी 3ऱ्या अपत्याच्या वेळी, म्हणजे जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा त्यांना घरातून बाहेर काढलं गेलं. विचार करा, पदरात 2 मुलं, 3रं पोटात आणि राहायला घर नाही. मंगेशकर कुटुंबांनी त्यांना पुन्हा सामावून घेतलं खरं, पण एका जिद्दी स्त्रीने तेव्हाच ठरवलं की आता मागे वळून बघायचं नाही. लोक म्हणतात की लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यात स्पर्धा होती, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की लता दीदी तेव्हा इंडस्ट्रीत पाय रोवून उभ्या होत्या आणि आशाताईंना काय मिळायचं? तर लता दीदींनी नाकारलेली गाणी किंवा 2ऱ्या-3ऱ्या दर्जाच्या अभिनेत्रींवर चित्रित होणारी गाणी, व्यामची गाणी, कॅबरे डान्सवरची गाणी. लोक त्यांना कॅबरे क्वीन म्हणायला लागले. त्यांना टायपिंगमध्ये अडकवलं गेलं. पण आशाताईंनी त्यांचं कधीच वाईट मानलं नाही. त्यांनी प्रत्येक गाण्याला आपलं मानलं. जेव्हा त्या पिया तू अब तो आजा किंवा दम मारो दम गात होत्या, तेव्हा त्या केवळ गाणं गात नव्हत्या, त्या स्वतःला सिद्ध करत होत्या. त्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा माणूस म्हणजे ओ.पी. नय्यर. नय्यर यांनी आशाताईंच्या आवाजातली ती धार ओळखली. त्यांनी त्यांना लता दीदींच्या सावलीतून बाहेर काढलं. नय्यर आणि आशाताईंच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली, खूप अफवा उठल्या. पण एक गोष्ट खरी की नय्यर यांनी त्यांना नया दौर दिला, पण तिथंही नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. 1974 मध्ये त्यांचं नय्यर यांच्याशी कडाक्याचं भांडण झालं आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण मग त्यांच्या आयुष्यात आले R.D. बर्मन, म्हणजेच आपले लाडके पंचमदा. पंचमदा आणि आशाताईंची जोडी म्हणजे स्वर्गात जोडलेलं नातं होतं. तुम्हाला माहिती आहे पंचमदा यांनी त्यांना लग्नासाठी कसं पटवलं? एकदा पंचमदा यांनी त्यांना एका मोठ्या खोक्यात गुंडाळलेली केरसुनी झाडू भेट दिला होता. किती विचित्र वाटतं ना, पण त्यातही एक साधेपणा होता. आशाताई म्हणायच्या की पंचमदाशिवाय त्यांच्या आवाजातली ती रेंज कुणीच बाहेर काढली नसती. 3री मंजिलमधलं आजा आजा मैं हूँ प्यार तेरा आठवते? त्या गाण्याचं रिहर्सल आशाताई आपल्या कारमध्ये इतक्या जोरात करायच्या की एकदा त्यांच्या ड्रायव्हरला वाटलं की त्यांना दम लागतोय, त्यांना अटॅक येतोय की काय. तो ड्रायव्हर घाबरून गाडी थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. हा असा वेडेपणा होता त्यांचा कामाबद्दल.
1994मध्ये जेव्हा पंचमदा गेले तेव्हा आशाताई पूर्णपणे कोलमडल्या होत्या. त्यांनी पंचमदांचं पार्थिव बघायलाही नकार दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, मला त्यांना मृत बघायचं नाही आहे, मला त्यांची हसणारी प्रतिमाच लक्षात ठेवायची आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्या एकट्याच होत्या, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी माई चित्रपटात अभिनय केला. वयाच्या 92व्या वर्षी म्हणजे अगदी काल परवापर्यंत त्या गात होत्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 2025मध्ये त्यांनी गोरिलाज नावाच्या एका प्रसिद्ध ब्रिटिश बँडसोबत एक गाणं रेकॉर्ड केलं. ज्या वयात लोक विश्रांती घेतात त्या वयात आशाताई नवनवीन प्रकारचे साऊंड शोधत होत्या. संगीताशिवाय त्यांना कशाची आवड होती माहिती आहे? तर ती म्हणजे स्वयंपाकाची. आशाज नावाची त्यांची रेस्टॉरंटची चेन जगभरात पसरली आहे. दुबईत असो वा लंडनमध्ये त्यांच्या हातची चव तिथे मिळते. त्या म्हणायच्या, स्वयंपाक आणि गाणं दोन्ही काळजातून यावं लागतं. अगदी पंचमदांनासुद्धा त्यांच्या हातच्या कोलंबीच्या रश्श्याची चटक लागली होती. 12 एप्रिल 2026 रोजी त्या गेल्या. तेव्हा त्यांच्या निधनाचं कारण मल्टी ऑर्गन फेल्युअर सांगितलं जाते. पण खरं सांगू, ज्या माणसाने 9 दशकांपासून आपलं सगळं काही संगीताला दिलं त्यांचं शरीर थकणारच होतं, पण त्यांचा आत्मा तो कधीच थकणार नाही. त्या म्हणायच्या, मी एक फायटर आहे. आणि खरंच त्या फायटर होत्या. पहिल्या लग्नाचा तो भयानक अनुभव, एकट्याने मुलांचा केलेला सांभाळ, आपल्या मुलीचा आणि मुलाचा झालेला अकाली मृत्यू, हे सगळं पचवून एखादी स्त्री ओ हसीना जुल्फोवाली इतक्या जोशात कशी काय गाऊ शकते? हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे. आशाताईंचं जाणं म्हणजे भारतीय संगीताच्या एका पूर्ण विरामासारखं आहे. आता त्यांच्यासारखा आवाज होणं शक्य नाही, कारण तो आवाज फक्त रियाजातून आला नव्हता, तो आला होता आयुष्याच्या चटक्यातून, वेदनेतून आणि त्या वेदनेवर मात करण्याच्या जिद्दीतून. आज जेव्हा आपण त्यांच्या गाण्यांना मुकलो आहोत, तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की, की त्यांचं प्रत्येक गाणं आपल्याला सांगत राहील की आयुष्य कितीही कठीण असलं तरी ते गातच घालवायचं असतं. ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.